चौधरी विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा सर्व शिक्षक बंधू आणि सर्व शिक्षक भगिनी, सर्व विद्यार्थी बंधूंनो, विद्यार्थी भगिनींनो, आता वंदे मातरम हे आपण म्हणतो, आपण गातो का, तर याचा एक इतिहास आहे. 1937 मध्ये बंगालमध्ये सत्यनामी बैराग्यानी आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता एक क्रांती युद्ध छेडलं. त्यावेळेला आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं, आपण इंग्रजांच्या गुलामीत होतो. आणि घनघोर युद्ध झालं. इंग्रजांच्या राक्षसी सत्तेपुढे हे जे सत्यनामी बैरागी होते आणि ते खूप शौर्याने लढले, शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि शेवटी अनेक जण असंख्य ते सत्यनामी बैरागी धारातीर्थी पडले आणि त्यापैकी काही जण हे पकडले गेले. या सत्यनामी बैराग्याची युद्ध घोषणा होती वंदे मातरम. आणि या वेळेला इंग्रजी कोर्टाने जे पकडले गेलेले सत्यनामी बैरागी होते, जवळपास 20 ते 25 सत्यनामी बैरागी होते, त्यांना फाशीची शिक्षा दिली. आणि ज्या वेळेला ते फासाच्या चक्तावर चढून फासाचे दोर त्यांच्या गळ्यात घातले जात होते, तेव्हा त्यांची एकच घोषणा होती. त्यांची जी युद्ध घोषणा होती ती होती वंदे मातरम. आणि अशा प्रकारे एक अभूतपूर्व प्रेरणा वंदे मातरम या घोषाने आपल्या देशाला मिळाली स्वातंत्र्याच्या युद्धासाठी. आणि आजही हे शब्द जे आहे हे प्रेरणादायी आहे. देशभक्तीच्या पराकाष्ठेचं प्रकटीकरण म्हणजे वंदे मातरम आहे. आणि यामुळे प्रेरित होऊन त्यावेळेचे प्रख्यात लेखक होते बंकिमचंद्र चटर्जी, त्यांनी त्याच 1937 मध्ये या घटनेपासून प्रेरणा घेऊन आनंद मठ नावाची एक कादंबरी लिहिली. आणि त्या आनंद मठामध्ये आणि त्यांनी संपूर्ण वंदे मातरम हे गीत लिहिलं, जे आता तुम्ही ऐकलं आणि आपण म्हटलं. अशा प्रकारे इंग्रजांनी आपल्या 150 वर्ष सतत राज्य केलं, आपण 150 वर्ष त्यांचे गुलाम होतो. आणि या लढाईत, स्वातंत्र्याच्या लढाईत ज्यांनी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यांनी आणि आपले प्राण मातृभूमीवर अर्पण करताना कोणत्या शब्दांचा उल्लेख केला, कोणत्या घोषणेचा घोष केला, तो म्हणजे वंदे मातरम. एवढंच नव्हे तर फासावर चढताना सुद्धा ज्या क्रांतिकारकांनी आणि अशा प्रकारे आणि आपले प्राण अर्पण केले त्यांनी सुद्धा आणि हुतात्म्य पत्करताना या शब्दांचा उल्लेख केला, या शब्दांचा उद्घोष केला, वंदे मातरम. म्हणून स्वातंत्र्याच्या पर्वणीचा महामंत्र त्यावेळेपासून वंदे मातरम झालेला आहे. आणि आज या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर आज वंदे मातरमच्या गायनाचे कार्यक्रम होतात आहे. वंदे मातरमच्या विषयी माहिती सांगितली जात आहे. आपले महाराष्ट्राचे जे स्वातंत्र्यवीर सावरकर होते, स्वातंत्र्याचा सेनानी, त्यांना जेव्हा इंग्रजी न्यायालयाने आणि 2 जन्मठेपेची शिक्षा दिली, त्यावेळेला त्यांनी एकच घोष केला, वंदे मातरम. आणि इंग्रजांना प्रश्न विचारला होता की 2 जन्मठेप तोपर्यंत तुमचे साम्राज्य टिकणार आहे काय? आणि टिकलं नाही. देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. त्या मध्यरात्री ज्यावेळेला दिल्लीला मोठा कार्यक्रम झाला
जल्लोष झाला, स्वातंत्र्य आणि साजरं केलं गेलं, त्यावेळेला पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे प्रख्यात गायक होते आणि त्यांनी आणि आपला हा जो दिल्लीचा लाल किल्ला आहे त्या लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून आणि अशा प्रकारे संपूर्ण वंदे मातरम म्हटलेलं होतं. त्यापासून वंदे मातरम हा एक प्रेरणादायी महामंत्र आहे आणि देशाच्या प्रत्येक संकटाच्या वेळेला, देशाच्या आपत्तीच्या वेळेला, देशाच्या आणि विकासाच्या गतीला चालना देण्यासाठी, देशाच्या उन्नतीला अग्रेसर होण्यासाठी हा महामंत्र आपल्याला प्रेरणा देतो. तो महामंत्र वंदे मातरम. आणि हे जे गीत आहे या संपूर्ण वंदे मातरमचं आता आपण ऐकलं, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. म्हणजे ही आपली मातृभूमी कशी आहे? ही मातृभूमी सुजलाम आहे, ही मातृभूमी अत्यंत सुफला आहे. हिची जी हवा आहे मलयज शीतलाम म्हणजे अत्यंत शीतल, अत्यंत सुगंधित अशी इथली हवा आहे. आणि देशाच्या एकतेचं आणि अखंडतेचं आणि हे अशा प्रकारे गीत बनलं. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राष्ट्रविरोधी शक्तींनी या गीताला विरोध केला आणि हे गीत त्यावेळेचे जे सत्ताधारी होते त्यांनी खंडित केलं आणि फक्त 2च कडवे म्हणायची प्रथा पाडली. आणि तेव्हापासून आणि अशा प्रकारे देशाच्या अखंडतेवर आघात केला गेला आणि त्याची परिणती देशाच्या विभाजनात झाली. तरी पण वंदे मातरम हे आपला प्रेरणादायी उद्घोष आहे. भारत मातेचा जय जयकार आहे. वंदे मातरम म्हणजे भारत मातेचा जय जयकार आहे. आपली माता म्हणजे भारत माता आहे. आपलं राष्ट्र म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नाही आहे किंवा एक लोकसमूह नाही आहे, तर त्याला आणि 10,000 वर्षापूर्वीपासूनची एक सांस्कृतिक आणि परंपरा लाभलेली आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या जगात राष्ट्राला, आपल्या देशाला माता मानण्याची संकल्पना कुठे असेल तर ती फक्त भारतात आहे. म्हणून आपण भारत माता म्हणतो. कोणी इंग्लंड माता म्हणत नाही, पाकिस्तान माता म्हणत नाही, जर्मनी माता म्हणत नाही, पण आपण मोठ्या गर्वाने आणि मोठ्या अभिमानाने कोणती घोषणा देतो? भारत माता की जय. आपण या राष्ट्राला आपली माता मानतो, ही आपली आई आहे. आणि म्हणून वंदे मातरम, मातरम म्हणजे आई, तिला वंदन करतो वंदे मातरम या घोषाने. म्हणून आज या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. ती 150 वर्षाचं हे आपण साजरी करत आहोत आणि अशा प्रकारे संपूर्ण राष्ट्राला एक प्रेरणादायी असा हा दिवस आहे. ऊन आहे, 2 मुलं पहिले चक्करून पडले. इतिहास मोठा आहे, इतिहास सांगायला बसलो तर तासभर तरी लागेल, पण मी लांबवत नाही आणि माझं वाणीला विराम देतो. भारत माता की जय. संपूर्ण वंदे मातरम.